आज सांगली जिल्ह्यातील आम्ही काही प्रमुख नेतेगण सांगली जिल्ह्याच्या लोकांच्या काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या भावना घेऊन इथे मी व्यक्तिशः दोनदा आलेलो आहे। आज आम्ही सांगली जिल्ह्यातले प्रमुख नेते आज पहिल्यांदा इथे आलेलो आहोत आणि मुळात आम्ही अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय मल्लिकार्जुन खरगे साहेबांची आम्ही भेट घेतली। AICCचे ज्येष्ठ नेते आदरणीय KC वेणुगोपाल साहेबांची भेट घेतलेली आहे आणि महाराष्ट्राचे खासदार आणि ज्येष्ठ नेते आदरणीय मुकुल वासनिक साहेबांची आम्ही भेट घेतलेली आहे। जे सर्व मित्रपक्षांच्या अशी जो संवाद साधायचा आहे त्या समितीचे अध्यक्ष मुकुल वासनिक साहेबांची आम्ही भेट घेतलेली आहे। काय त्यांनी काय आश्वासन दिलं तुम्हाला? खरगे साहेबांनी काय आश्वासन दिलं? नाही, आश्वासनापेक्षा उत्तर काय दिलं हे महत्त्वाचं नाही। मूळ प्रश्न असा आहे की आम्ही पुन्हा आज सांगलीची लोकसभेची जागा ही पारंपरिक काँग्रेस पक्षाची जागा आहे। 1947 सालापासून ते सन 2014 पर्यंत नेहमीच सांगली जिल्ह्याने सांगली लोकसभा मतदारसंघाने महाराष्ट्राला व काँग्रेस पक्षाला आणि देशाच्या लोकसभेला काँग्रेस पक्षाचा खासदार दिलेला आहे। आज सांगली लोकसभा मतदारसंघात जे 6 विधानसभा मतदारसंघ आहेत त्याच्यात काँग्रेस पक्षाचे 2 आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार साहेबांच्या गटाचे 1 आमदार असे 3 आमदार आहेत। सांगली लोकसभा मतदारसंघाचं वातावरण हे काँग्रेस पक्षाला पोषक आहे, महाविकास आघाडीला पोषक आहे आणि अशा दृष्टीने ही जागा या ठिकाणी आज काँग्रेस पक्षाकडे राहावी। काँग्रेस पक्षाच्या वतीने मी स्वतः आणि आमच्या कार्यकर्त्यांनी विशाल पाटलांना या ठिकाणी उमेदवारी देण्याच्या बाबतीतला आम्ही आग्रहचा हट्ट पक्षश्रेष्ठींकडे केलेला आहे आणि म्हणून हीच मागणी घेऊन आज पुनश्च आज आम्ही या ठिकाणी इथं दिल्लीमध्ये आलेलो आहोत आणि काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी आज जे काही मित्रपक्ष महाराष्ट्र आहेत त्यांना विनंती करून ही जागा काँग्रेस पक्षाला या ठिकाणी ठेवावी अशी विनंती करण्याकरता तर मी आलो। तुम्ही आता म्हटलं पोषक वातावरण काँग्रेसला आहे, पण महाविकास आघाडीलाही म्हणताय महाविकास आघाडीचाच उमेदवार जाहीर करण्यात आलेला आहे। नाही, मूळ मुद्दा असा आहे की मी सांगितल्याप्रमाणे की काँग्रेस पक्षाचे त्या ठिकाणी 2 विधानसभेचे आमदार आहेत, राष्ट्रवादीच्या सुमन वहिनी या आमदार आहेत आणि त्याचबरोबर विशाल पाटील गेले काही महिन्यांपासून सातत्याने आम्ही तिथे काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून अनेक कार्यक्रम केलेले। कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या साहेब आले होती, जवळजवळ 40-50 हजार लोकांची शेतकऱ्यांच्या आणि कार्यकर्त्यांचा मेळावा त्या ठिकाणी त्यांच्या सत्काराचा घेतलेला होता। मध्यंतरी संवाद यात्रा आम्ही जिल्ह्यामध्ये काढली, त्याच्यामध्ये सुद्धा जवळजवळ 190 ते 200 किलोमीटर मी, विक्रम सावंत, विशालदादा पाटील, पृथ्वीराज पाटील आम्ही सगळे पायी चालून सगळा तालुका आम्ही जिल्ह्यातले प्रत्येक तालुके पिंजून काढलेले होते। स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अनेक ग्रामपंचायतींमध्ये काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते सरपंच आहेत आणि म्हणून एक मूळचा हक्क हा काँग्रेस पक्षाचा तिथे आहे, काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला आहे आणि ही जागा काँग्रेसकडेच असली पाहिजे हीच आमची सुरुवातीपासून हट्ट ही विनंती आहे। बदलला जाईल असं वाटतं का? नाही, उमेदवार बदलण्याच्या बाबतीमध्ये जे काही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने आज जी काही यादी जाहीर केलेली आहे त्या सांगलीचा समावेश त्यांनी केलेला आहे। महाविकास आघाडीने ही अधिकृत यादी जाहीर केलेली आहे असं मला वाटत नाही। आज मला वाटतं राज्याचे ज्येष्ठ नेते आदरणीय बाळासाहेब थोरात साहेबांनी त्याच्यावर वक्तव्य केलेलं आहे, त्यांनी सुद्धा मनापासून त्यावर नाराजगी व्यक्त केलेली आहे, खंत व्यक्त केलेली आहे की सांगलीच्या जागेबाबतीमध्ये जेव्हा चर्चा चालू असताना ही जागा अशी एकतर्फे जाहीर करणं योग्य नाही, हे बाळासाहेब थोरात साहेबांनी आज वक्तव्य केलं। त्याचबरोबर विजय वडेट्टीवार साहेबांनी सुद्धा या बाबतीत आज त्यांच्या भावना व्यक्त केल्या की चर्चा सांगलीच्या बाबतीत अजून चालू होती आणि आहे अजूनही आणि सांगलीच्या जागेबाबतीत चर्चा चालू असताना अशा पद्धतीने एकतर्फी जागा जाहीर करणं योग्य नाही। महाविकास आघाडीच्या आणि काँग्रेस पक्षाच्या भावना आम्ही त्यांना पोहोचवलेल्या आहेत। मला सांगा, तुमच्याकडे तुम्हाला कोल्हापूर दिलेली आहे, मग कोल्हापूर दिल्यानंतर सांगली नाही, एक मिनिट मी काल सुद्धा पुढारीच्या चॅनलवर मुलाखत दिली, प्रशांत जोशी साहेबांनी माझी मुलाखत घेतली, मध्यंतरी सरकारनामा दिलं, मी स्पष्ट सांगितलं कोल्हापूरच्या बदल्यात सांगली असं कधीही ठरलेलं नव्हतं आणि ते आम्हाला मान्य नाही। कोल्हापूरची जागा ही छत्रपती श्रीमंत शाहूजी महाराज हे ज्या पक्षातनं लढतील त्या पक्षाला ती जागा द्यावी असं राज्याच्या वरिष्ठ तिन्ही पक्षाच्या महाविकास आघाडीतल्या तिन्ही पक्षाच्या नेत्यांकडे ठरलं घेतलं होतं आणि शाहू महाराजांनी या ठिकाणी स्वतःहून हा काँग्रेस पक्ष निवडलेला आहे, त्यांचं नाव पहिल्या यादीत जाहीर झालेलं आहे म्हणून कोल्हापूरच्या बदले सांगलीचा प्रश्न उद्भवत नाही। हातकणंगेची जागा सांगली हातकणंगे लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे खासदार होते, हातकणंगेमध्ये या ठिकाणी शिवसेनेला लढावी, महाविकास आघाडीमध्ये आदरणीय राजू शेट्टी साहेबांना घ्यावं। खरगेंची काही फोनवरनं चर्चा होऊ शकते का उद्धव ठाकरे यांच्यासोबत? ती हे बघा आता काय म्हटले का तुम्हाला? नाही, खरगे साहेबांनी आम्हाला आश्वासित केलं आहे की या जागेबाबतीत निश्चित स्वरूपात
ते पुन्हा एकदा काँग्रेस पक्षाच्या आमचे जे काही के.सी. वेणुगोपाल साहेब, मुकुल वासनिक, आदरणीय रमेश चन्नेतलाजी असतील, बाळासाहेब थोरात, नाना पटोलेंशी बोलतील आणि शिवसेनेशी सुद्धा या बाबतीमध्ये लवकरात लवकर किंवा आजच कदाचित ते चर्चा सोनिया गांधी देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.